ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमेसाठी आपण 21 दिवसांची सेवा करत आहोत, पण ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाहीये, कारण ज्यावेळेस आपण 21 दिवसांची सेवा करतो ती संकल्पयुक्त करतो त्यावेळेस आपल्याला काही नियम पाळावे लागतात, काही अटी असतात, म्हणजे बाहेरगावी जायचं नाही, परान्न खायचं नाही, संकल्पयुक्त सेवा असेल तर ब्रह्मचर्य पाळायचं, मांसाहार पाळायचा। जर कोणाला 21 दिवस हे जास्त वाटत असतील आणि 21 दिवसांचं त्यांना काही कारणाने शक्य झालं नसेल सेवा करणं, तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपण 7 दिवसांमध्ये काय काय सेवा करू शकतो। 21 दिवसांची ज्यांना शक्य झाली नाहीये त्यांनी 7 दिवसांच्या सेवा करायच्यात, आणि त्या सेवा कोणत्या त्या मी तुम्हाला सांगते। आता गुरुपौर्णिमेपर्यंत, गुरुपौर्णिमेच्या आधी 7 दिवसापासून गुरुपौर्णिमेपर्यंत 7 दिवस, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी 7 दिवस होतील अशा प्रकारच्या सेवा, अशा प्रकारे सेवा तुम्ही सुरू करायची आहे। गुरुपौर्णिमेला त्याची सांगता येईल अशा प्रकारे। आता गुरुपौर्णिमेसाठी आपण गुरुचरित्र करू शकतो, म्हणजे 7 दिवसाचं पारायण असतं, पण त्याच्यासाठी वेगवेगळे नियम आणि अटी असतात, पण त्याही अतिशय अवघड अशा नसतात। गुरुचरित्र पारायणासाठी काय नियम आहेत, काय अटी आहेत, काय मांडणी आहे, त्याचा सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर टाकला आहे, तोही तुम्ही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल तर तो तुम्ही जाऊन नक्की बघा, त्याच्यामध्ये मी सगळी सविस्तर माहिती दिली आहे। तुम्ही 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता, कारण गुरुचरित्र पारायण हे अतिशय उच्च कोटीची सेवा असते। नियम वगैरे पाळावे लागतात, पण त्याचं फळही आपल्याला तसंच मिळत असतं। तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही इच्छा असतील, तुमचे काही अडलेले कामं असतील, त्यासाठी तुम्ही संकल्प करून गुरुचरित्र पारायण करू शकता। संकल्प जेव्हा करतो आपण त्यावेळेस आपल्याला ते नियमही पाळावे लागतात, आणि संकल्प केल्यानंतर आपल्याला खरंच फळही महाराज तसंच देत असतात। आता हे झालं गुरुचरित्राचं। गुरुचरित्राच्या नंतर आपण अजून एक पारायण करू शकतो, ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत। हा ग्रंथ छोटा आहे, पण याचा महिमा खूप मोठा आहे। आयुष्याचं सोनं करणारा खरंच हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ अगदी छोटासा 1 तासामध्ये एकदा वाचून होतो, म्हणजे रोज आपण 3 अध्याय वाचतो, पण जेव्हा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यावेळेस तुम्हाला एका दिवसात एक संपवायचा असतो, म्हणजे 1 ते 21 अध्याय छोटे छोटे आहेत ते एका दिवसात करायचे, म्हणजे तो एक पाठ होतो। असा हा पाठ तुम्ही 7 दिवसाचं संकल्प करून करू शकता। आता संकल्प कसा सोडायचा, आपण हातामध्ये पाणी घेऊन 3 पळ्या पाणी घ्यायचे, त्यात 3-4 दाणे तांदळाचे टाकायचे, म्हणजे अक्षता, आणि जे काही तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा महाराजांना सांगायची आहे, आणि ते पाणी ताटात सोडून द्यायचे। ते पाणी तुम्ही तुळशीला टाकू शकता किंवा घरामध्ये शिंपडू शकता। अशा प्रकारे संकल्प करून तुम्ही 7 दिवसाचं हे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता। आता हे नित्यसेवा आणि स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तकं तुम्हाला नित्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। ते तुम्हाला कुठल्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जातील। तर हे एक पारायण तुम्ही करू शकता संकल्पयुक्त 7 दिवसाचं स्वामीचरित्र सारामृतचं। त्याचाही तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल, कारण ते संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर स्वामी आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतात। त्यानंतर आता तुम्हाला जर तेही पारायण करायला शक्य झालं नाही, जर तुम्ही रोज नित्यसेवा करत असाल, म्हणजे 3 अध्याय क्रमशः स्वामीचरित्र सारामृतचे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, तर तो तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता, म्हणजे रोज 11 वेळा तुम्ही तारक मंत्राचा अनुष्ठान करायचं आहे। जर तुम्ही घरात करत असाल तर एक पेलाभर पाणी घेऊन त्याच्यावरती उजवा हात ठेवून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणा, किंवा 1 वेळा म्हणा, अगदी तुम्हाला वेळ नसेल जास्त तर 1 वेळा म्हणा, आणि ते तीर्थ घरातील सगळ्यांनी घ्या। तुम्ही तारक मंत्र कधीही म्हणू शकता। तारक मंत्र म्हणण्यासाठी काही नियम तुम्हाला नाही आहेत। तुम्ही प्रवास करताना म्हणू शकता, कामात असताना म्हणू शकता, घरकाम करताना म्हणू शकता, महिलांनी जेवण बनवताना म्हणा, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। जर आपण जेवण बनवताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला किंवा तारक मंत्र म्हटलं तर ते जेवण आपलं आपण हाताने बनवलेलं ते अतिशय शुद्ध होतं, आणि सात्विक बुद्धी आपल्या घरातल्या लोकांची किंवा आपल्या मुलांची होत असते। तर तुम्ही जेवण बनवताना सुद्धा तारक मंत्राचा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता। या ज्या काही सेवा मी सांगितल्या आहेत त्यापैकी कुठलीही एक तरी सेवा जमली तुम्हाला तरीही करा, सगळ्या जमल्या तर अतिशय उत्तम, पण कुठलीही एक सेवा तुम्ही करू शकता। अगदी अगदी मनापासून करा, कारण स्वामी बघतात की तुम्ही किती मनापासून सेवा करता। आपण किती आर्ततेने स्वामींना हाक मारतो ना,
हे आपल्यावर डिपेंड आहे, कारण स्वामींना ते कळतं. आपण कितीही संकटात असू, तुम्ही आर्ततेने विश्वास ठेवून स्वामींना हाक मारा, स्वामी नक्की येतात आणि नक्की तुमचा प्रश्न मार्गी लावतात. तर 7 दिवसांच्या या सेवेमध्ये काय आहे, स्वामीचरित्र सारामृत तुम्ही करू शकता, संकल्पयुक्त गुरुचरित्र करू शकता, 7 दिवसात तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. ज्यांना अगदी जमणार नाही त्यांनी गुरुचरित्राचा 18वा अध्याय वगैरे वाचू शकता. त्याचंही व्हिडिओ मी चॅनलवर सेपरेट टाकलेला आहे, तेही तुम्ही 7 दिवसात करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान करा, नक्की करा, कारण तेही खूप इफेक्टिव्ह आहे. ज्यांच्या घरामध्ये काही मानसिक आजार असतील, कोणाला काही शारीरिक आजार असतील, व्याधी असतील किंवा चिडचिडपणा असेल, वादविवाद असेल, त्याच्यावरती ते तारक मंत्राचं तीर्थ अतिशय उपयुक्त आहे. ते तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 7 दिवस करू शकता. त्यापेक्षा जास्तही तुम्ही करू शकता, हरकत नाही. पण ज्या संकल्पयुक्त सेवा आहेत त्या तुम्ही 7 दिवसाच्या करा. म्हणजे 7 दिवसात आपण करू शकतो, 21 दिवस करू शकतो किंवा 7 दिवस. पण 21 दिवस ज्यांना जमलं नाहीये त्यांच्यासाठी मी या 7 दिवसाच्या सेवा सांगत आहे की तुम्ही काय काय करू शकता. त्या 7 दिवसामध्ये संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला परान्न खायचं नाहीये किंवा ब्रह्मचर्य पाळायचंय. बाहेर कुठं जाणं टाळा, म्हणजे परान्न खाणं होत नाही. आणि जर तुम्हाला खूपच जायची वेळ आली आणि परान्न खायचीच वेळ आली तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग ते अन्न ग्रहण करायचं. अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करायचं. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, गुरुचरित्र करत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृत संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळावं लागेल. जर बाकीच्या सेवा करत असाल तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. पण मांसाहार मात्र कडकडीत वर्ज्य करायचं आहे. तुम्ही कुठलीही सेवा करा, त्या 7 दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, कारण मांसाहार करून तुम्ही सेवा करू शकत नाही. त्यामुळे त्या दिवसांमध्ये तुम्ही मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. जर तुम्ही नित्यसेवा करत असाल तर अतिशय उत्तम. जर करत नसाल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचं एक पाठ 7 दिवसामध्ये रोज करू शकता. या सेवा अतिशय प्रभावी आहेत. या सेवेचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि त्याचं फळही मला वेळोवेळी स्वामी देतात. म्हणजे माझ्या रोजच्या जीवनामध्ये मला स्वामींचे अनुभव येत असतात. ते मी तुम्हाला एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. माझे स्वामींबद्दलचे अनुभव, स्वामी महाराजांचे अनुभव मला स्वतःला आलेले. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. ही माहिती इतरांनाही कळवा, इतरांनाही सेवेचा संधी द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसहित, नवीन सेवेसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.